नमस्कार मित्रांनो, आकाश सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत करतो. तुम्हाला मी आज घेऊन आलेलो आहे वसमत तालुक्याच्या वसमत शेळी बाजारामध्ये, तालुका वसमत जिल्हा हिंगोली आहे. मित्रांनो, आज दिनांक 11 ऑगस्ट 2026 मित्रांनो, वार मित्रांनो मंगळवारचा आठवडी शेळी बाजार आहे. या बाजारामध्ये तुम्हाला गावरान जाती शेळ्या जास्त भेटतील आणि जातीच्या शेळी जास्त भेटतील. मित्रांनो, बाजारामध्ये गावरान शेळीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे वसमतचा, आणि कोणाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. हा बाजार दर मंगळवारी बाजार भरतो. परभणी ते वसमत हाय रोडच्या बाजूला कॅलनच्या बाजूला हा बाजार भरतो. तर पाहूया या बाजाराच्या शेळ्याची काय किंमत आहे. प्रत्येक मंगळवारी मित्रांनो शेळ्याची किंमत कमी जास्त होत असते. मित्रांनो, पाहू शकता वसमत बाजारामध्ये ह्या क्वालिटीच्या गावरान शेळ्या तुम्हाला जास्त भेटतील. क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे. सडी शेळी आहे मित्रांनो, आडलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही. काय सांगली याची किंमत? 21 सडी आहे का? सडी आहे मित्रांनो, 21,000 किंमत सांगायला. तर दुसऱ्या वित्ताने शेळी आहे मित्रांनो, क्वालिटी एक नंबर आहे. 21,000 रुपये किंमत सांगायची आहे. कमी जास्त होईल या वारामध्ये. मित्रांनो, पाहू शकता यांच्यापाशी मोठ्या जातीची एक शेळी आहे आणि उस्मानाबादीमध्ये आहे. पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे. आज बाजारामध्ये खरंच खूप चांगला क्वालिटीची शेळ्या बाजारामध्ये आलेल्या आहेत. तर काय सांगली हो होंडीची? 16.5. आणि हिची काय सांगली? 16.5. दोन्हीची 16.5. किती वितान असतात? दुसऱ्या येताना दुसऱ्या वितान आहेत. किती दाताला पाहू शकता मित्रांनो? 4 दात आहे. 4 दात. ही ते बी 4 दात आहे बघा. बघून घ्या ना. पण ती येते 8 दिवसात. हा, 8 दात दूध घेईल. आणि ती किती दूध घेईल? तिला 1.5 महिना लागतो. 1.5 महिना लागते का? दोन्ही थोडी किंमत कमी जास्त होईल ना? 30ला सोडण्यात येईल. तुमचा फोन नंबर सांगा. 96 हा 73 हा 06 हा 95 हा 60. गाव कोणते तुमचं? पिंपळगाव. कुठे पिंपळगावचे आहेत मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. मित्रांनो, पाहू शकता उस्मानाबादी शेळी आलेली आपल्या उस्माच्या बाजारामध्ये. क्वालिटी एक नंबर आहे. काय सांगली हो किंमत तिची? 25,000 रुपये किंमत सांगायला मित्रांनो. 32,000 किंमत सांगायला मित्रांनो याची. किती वितान शेळी असं आता ही? 30 वितान शेळी आहे मित्रांनो. क्वालिटी एक नंबर आहे. आणि किती महिन्याची लागण आहे आता? 3 महिन्याची लागण आहे. आणि हिची काय सांगली? 20,000 रुपये किंमत सांगाल. तर पाहू शकता मित्रांनो शेळी तुम्ही. सांग दुसऱ्यानं गाभण आहे. दोन्हीची कमी जास्त किंमत होईल ना? गाव कोणतं आहे तुमचं? तुमचा फोन नंबर सांगा. 73 हां 85 हां 35 42. ठीक. कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे, त्यांचा कॉल करू शकता तुम्ही. ही पण पाहू शकता गावरान जातीमध्ये शेळी आहे. क्वालिटी मित्रांनो एक नंबर आहे. काय सांगली याची किंमत? 25,000 रुपये किंमत सांगायला. तर किती वितान शेळी असणार ताई? 30 वितान शेळी आहे. क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर कमी जास्त किंमत होईल ना? तुमचा फोन नंबर सांगा. मित्रांनो, पाहू शकता ह्या पण गावरान जातीमध्ये आहेत. एक सडी आहे आणि एक गाभण आहे मित्रांनो. पाहू शकता क्वालिटी एक नंबर आहे. काय सांगली याची सडीची? पिली आहेत का? किती? 1 किलो आहे का? अलीकडच मित्रांनो पिलो याच्या खाली. हिची काय सांगली किंमत? 25,000 रुपये किंमत सांगायला. तर आणि तिची काय सांगली? किती महिन्याची लागण आहे? 3.5 महिन्याची लागण आहे मित्रांनो. गावरान जातीमध्ये शेळ्या आहेत. हिच्या खाली 1 पिलो आहे. हे थोडे व्यवहार कमी जास्त होईल. आणि दुसऱ्या वितान आहेत का दोन्ही पण? तुमचा फोन नंबर सांगा. 94 03 22 03 61. मित्रांनो, कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे, त्यांचा कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो, पाहू शकता ही पण गावरान जातीमध्ये शेळी आहे. कासाला 2 पिले आहेत. हिच्या किती पिले आहेत तिच्या खाली? तिच्या खाली 2 आहेत. काय हिची काय सांगली किंमत? 21,000 आहे. कासाला 2 पिले आहेत मित्रांनो. किती वितान असं शेळी आता ही? किती विलेली आहे? 2दा विलेली आहे मित्रांनो. शेळीची क्वालिटी पाहू शकता तुम्ही. आणि हिची काय सांगली? 12,500 रुपये किंमत सांगाल मित्रांनो. पाहू शकता तुम्ही. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. नंबर त्यांचा देतो. नंबर सांगा तुमचा. नंबर सांगा. सांगायला 15 सांगायला. सडी आहे का? सडी आहे ना? दुसऱ्या नाही, दुसऱ्या वितानं. दाताला 4 आहे मित्रांनो. दुसऱ्या विताने शेळी आहे. आणि तिची काय सांगली हो? दोन्हीची 32,000 रुपये किंमत सांगायलेत. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 72 05 72 65. मित्रांनो, पाहू शकता उस्मान बाजारामध्ये मित्रांनो गावरान जातीच्या शेळ्या जास्त आलेल्या आहेत. आणि ह्या शेळीसाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे. क्वालिटी मित्रांनो पाहू शकता शेळीची. कासाला 2 पिले आहेत. पिल्याची क्वालिटी पाहू शकता.
काय सांगली मामू किंमत काय सांगली हिची? 26,000. पाठ बकरा आहे मित्रांनो, 26,000 रुपये किंमत सांगायला. तर आडोलची शेळीची क्वालिटी पण पाहू शकता, गावरान जातीमध्ये आहे. आणि किती विताना असेल शेळी आता ही? तिसऱ्या विताने शेळी आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देतो शेवटला. तर मित्रांनो पाहू शकता शेळीची क्वालिटी पाहू शकता, ही पण गावरान जातीमध्ये आहे, सडी शेळी आहे. हो काका काय सांगली व्हायची किंमत? मागणी चालू आहे मित्रांनो. काका काय सांगलीची किंमत? 16,000. सडी आहे ना? सडी आहे मित्रांनो, 16,000 रुपये किंमत सांगाल. तर गावरान जातीमध्ये आहे. दुसऱ्या नाही का? दुसऱ्या वितान आहे मित्रांनो, नवाट आहे. कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. नमस्कार मित्रांनो, आकाश सुरूंशी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत करतो. तुम्हाला मी आज घेऊन आलो होतो उस्माच्या शेळी बाजारामध्ये. त्या ठिकाणी पाहू शकता यांच्यापाशी मेंढराची आणि शेळीची पिल्ली आलेली आहेत मित्रांनो. पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही. काय सांगलो पिल्ल्याची किंमत? 5,500 ना? किती महिन्याची पिल्ली आहे तुमच्या दावणीवर आता? 15 दिवसाच्या महिन्याची 15 दिवसाच्या महिन्याची पिल्ली आहे तुमच्यापाशी. तर कोणाला 10-15 पाहिजे असेल थोडं किंमत कमी जास्त होईल. होते तुमचं नाव काय? पप्पू धर्माची करंडे गाव कोणतं आहे? अर्धापूर. तुमचा फोन नंबर सांगा. 99 60 14 88 17. तुमच्यापाशी 12 महिने पिल्ली भेटतील असे हो भेटते. मित्रांनो. पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर. पिल्ले आहेत, 2 दावणी आहेत मित्रांनो. आज किती पिल्ले आणले? किती पिल्ले आणले हो आज? 60 पिल्लू आणलेले आहे मित्रांनो. पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. समोर पाहू शकता शेतकरी शेळी आहे, गावरान जातीमध्ये आहे. क्वालिटी मित्रांनो 1 नंबर आहे. कासाला 2 पिल्ले आहेत. काय सांगली व्हायची किंमत काय सांगली? घेतली का? केवढी घेतली? 26,000 रुपये घेतलेली आहे मित्रांनो. पाठ बकरे आहे का? दोन्ही पण बकरे आहेत. 26,000ला घेतलेली आहे. पाहू शकता मित्रांनो, व्यवहार झालेला आहे. 26,000मध्ये व्यवहार झालेला आहे. व्यवहार कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. कोण्या गावचे तुम्ही? बोकारी पांघराचे आहेत. शेतकरी आहेत मित्रांनो. मित्रांनो ही पण पाहू शकता गावरान जातीमध्ये शेळी आहे. हिच्या कासाला 2 पिल्ले आहेत. काय सांगली हो किंमत हिची? 28. पाठ बकरा आहे का? पाठ बकरा 28,000 किंमत सांगायला. तिसऱ्या नाही का? तिसऱ्या वितान आहे मित्रांनो. शेळी पाहू शकता 28,000 रुपये किंमत सांगायला. तर मित्रांनो ही पण शेळी पाहू शकता गावरान जातीमध्ये आहे. कासाला 2 पिल्ले आहेत. क्वालिटी मित्रांनो 1 नंबर आहे. काय सांगली याची किंमत? काय सांगितलं किंमत तिची? 24,000 का? किती वितान शेळी असणार आता ही? चौथ्या नाही का? कासाला काय पाठबकरा आहे का? कोण्या गावची शेळी आहे? तुमचा फोन नंबर सांगता का? हां हां मित्रांनो शेतकरी शेळी आहे. कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे. कासाला 2 पिल्ले आहेत. तुम्हाला मोठ्या मोपाच्या लहान मोपाच्या शेळ्या पाहिजे असेल तर तुम्हाला भाऊपाशी भेटतील. भाऊ आज किती आणल्या? यांच्यापाशी पाहू शकता होंड्या जाती शेळ्या आणि गावरान जाती शेळ्या खूप मोठ्या मोपाच्या असतात. तर पाहूया मित्रांनो यांच्यापाशी आज 3 आहेत. उस्मानाबाद बाजारामध्ये घेऊन आलेले आहेत. दादा हुंडीची काय सांगली किंमत? सांगायची 22 आहे. कमी जास्त होईल. आणि किती विताने शेळी असणार ताई? आणि किती महिन्याची जागा नाही? 15 दिवस घेईल विरायला. आणि या गावरांची काय सांगली? 12.5 सांगायची आहे. आणि किती विताने शेळी असणार ताई? तिसऱ्यांदा आहे. आता किती दिवस घेईल? दटलेली आहे मित्रांनो. हिची काय सांगली? 11.5. किती महिन्याची जागा नाही? तिसऱ्या नाही ही पण. तर मित्रांनो कोणाला यांच्या दाणीवरची शेळ्या पाहिजे असेल तुम्हाला मोठ्या मोपाच्या तर दादा तुझा फोन नंबर सांग. 76 20 40 गाव कोणतं आहे तुमचं? पिंपळगाव. पिंपळगावचे आहेत मित्रांनो. कोणाला पाहिजे असेल तर शेळ्या त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी प्युअर गावरान जातीच्या आणि प्युअर होंड्या जातीच्या शेळ्या आहेत मित्रांनो. 4ला 4 पण गाभण आहे. 4 आणले होते शेळ्या आज. तर पाहूया मित्रांनो हिची काय सांगली हो किंमत? गाभण आहे ना? हिची काय सांगली मधली होंडीची? हिची पण 24,000. आणि हिची काय सांगली? 14. तिची काय सांगली? 14. दोन्हीची 14 हिची 24,000. आणि किती महिन्याची लागण असणार आता या? दटलेल्या आहेत ना? 15 दिवस घेतील विलायला. तर दुसऱ्या आहेत ना सर या? तुमचा फोन नंबर सांगा. 93 48 38 81. मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉल करू शकता. 2 गावरान जाती शेळ्या आहेत. काय सांगली हिची किंमत? 15,000 गाभण आहे का? किती विताने शेळी असणार आता ही? दुसऱ्या विताने शेळी आहे मित्रांनो. लागण आहे. आणि हिची काय सांगली किंमत? 13,000. हिची काय सांगली? 13,000 किंमत सांगायची. कमी जास्त होईल ना? तुमचं गाव कोणतं आहे? तुमचा फोन नंबर सांगा. हां कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे, त्यांचा कॉल करू शकता तुम्ही. मित्रांनो पाहू शकता यांच्यापाशी पण 2 होंड्या जाती शेळ्या आहेत. खूप मोठ्या पाहिजे. दादा कोण्या गावचे आहेत? मेंढल्याचे आहेत का? हिची काय सांगली किंमत? 25,000 किंमत सांगायची. आणि किती विताना शेळी असणार आता ही? आणि किती महिन्याची लागण आहे आता? 3 महिन्याची लागण आहे. तिची काय सांगली? हां 16,000 का? एक पिलू आहे का ते पिलू आहे मित्रांनो यांच्या खाली. कोणाला पाहिजे असेल तर दादा तुझा फोन नंबर सांग. 91 हां 30 हां 18 हां 31 हां 62.
मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता. या बाजारामध्ये तुम्हाला ह्या क्वालिटी शेळ्या 12 महिनेही भेटून जातील. कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर दिलेला आहे. आणि कोणाला काटेवाडी शेळ्या पाहिजे असेल, बिटलची शेळ्या पाहिजे असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. बकरे पाहिजे असेल तुम्हाला संपूर्ण मदत करण्याचा प्रयत्न करेल मी. बाजारामध्ये पाहू शकता शेतकऱ्याची होण्याची अतिशय आलेली आहे. काय सांगली हो किंमतीची? किती सांगली? 18,000 सांगली. काय कसं काय पाठबकरा आहे का? कोण्या गावची शेळी आहे? भोगावची. मित्रांनो पाहू शकता शेळीची क्वालिटी 1 नंबर आहे. फोन नंबर सांगा तुमचा. 84 कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे. शेतकरी शेळी आहे. शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता रोडच्या कडाला मित्रांनो शेतकरी शेळी आलेले आहेत. मित्रांनो पाहू शकता 1 नंबर गावरान जाती शेळी आहेत. दादा हिची काय सांगली किंमत? 2 पिले आहेत का? 2 पिले 3 महिन्याची लागण आहे. तर दादा कमी जास्त किंमत होईल ना हिची? हे 2 पिले आहेत ना? पाठबकरा आहे ना? दोन्ही पण पाटी आहेत. हिची काय सांगली? पाठरो आहे ना? 14,000 आहे. लागण आहे. कोणाला पाहिजे असेल तर शेवटला नंबर पण देतो. या शेळीची काय सांगली किंमत? 22,000 रुपये किंमत सांगायची. मित्रांनो पाहू शकता ही पण लागण आहे ना? तर दादा कोण्या गावची शेळी आहेत? तुमचा फोन नंबर सांगा. तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा, कॉल करू शकता. शेतकरी आहेत, थोडे व्यवहारामध्ये कमी जास्त किंमत होईल. पाहू शकता शेतकऱ्याचं पाठरू आहे मित्रांनो गावरान जातीमध्ये आलेलं आहे आपल्या उस्माच्या बाजारामध्ये. काय सांगली होती किंमत? 18,000. किती महिन्याची लागण आहे? 3.5 महिन्याची लागण आहे. दुसऱ्यांदा आहे का पहिल्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे. मित्रांनो कोण्या गावची आहे? फोन नंबर सांगता का तुमचा? बरं फोन नंबर मित्रांनो नाही त्यांच्यापाशी. मित्रांनो पाहू शकता होण्याची शेळी मित्रांनो कासाला 3 पिल्ले आहेत. मित्रांनो 3 पिल्ले आहेत. शेळीची क्वालिटी 1 नंबर आहे. मोठ्या मुंबाची गावरान होण्याची शेळी आहे. दादा कासाला किती पिल्ले आहेत? 3 आहेत ना? पाठबकरी किती आहेत? 2 पाटी 1 बकरा. काय सांगली शेळीची किंमत? 28,000 रुपये किंमत शेळी सांगा मित्रांनो. मोठ्या मुंबाची होण्याची शेळी आलेली आहे आपल्या उस्मान बाजारामध्ये. दादा कोणतं गाव तुमचं? तुमचा फोन नंबर सांगा. मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता उस्मान बाजारामध्ये बकरे पण खूप छान क्वालिटीचे येतात. मोठ्या मोबाईलचे लहान मोबाईलचे बकरे येत असतात मित्रांनो. बाजारामध्ये बकरे आलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही. बकऱ्याचा बाजार पण खूप मोठा बाजार असतो. या रोडच्या साईडला मित्रांनो बकऱ्याचा बाजार असतो. बकरी पाहू शकता खूप पब्लिक असते, त्यामुळे काय व्हिडिओ का बनवता येत नाही, त्यामुळे व्हिडिओ बनवत नसतो. मात्र उस्मान बाजारामध्ये मित्रांनो बकरी खूप चांगल्या क्वालिटीचे येत असतात, आलेले आहेत बाजारामध्ये. आणि कोणाला खरेदी करायचं असेल तुम्ही येऊ शकता. पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी या बाजारामध्ये व्यापारी लोक पण या बकरी घेऊन येत असतात मित्रांनो. बाजारामध्ये बकऱ्याची क्वालिटी पाहू शकता. सर्वात मोठा बाजार परभणीचा बाजार आहे, खंडोबा बाजार. त्या ठिकाणी बकरी खूप मोठ्या प्रमाणात येत असतात मित्रांनो, लहान मापाचे मोठ्या मापाचे. आणि उस्मान बाजारामध्ये थोडे कमी प्रमाणात येत असतात मित्रांनो. तरी पण उस्मानचा बकरी बाजार खूप प्रसिद्ध बाजार आहे. पाहू शकता पब्लिक. हां आणि मित्रांनो आज पाहू शकता उस्मानच्या बाजारामध्ये मेंढराचे पण पिल्ले आलेले आहेत मित्रांनो. उस्मानचा शेळी बाजार दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण शेतकऱ्या शेळीची काय किंमत आहे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेळीचा मालकाचा नंबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि कमेंटमध्ये सांगा उस्मानचा बाजार कसा वाटला आणि बाजार कसा भरलेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये. चला.